नमस्कार. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मुलांचं कौतुक कसं करायचं याच्याबद्दल बोलणार आहोत. तुम्ही म्हणाल डॉक्टर शुक्ल, हे आता म्हणजे अति झालं. इतक्या सगळ्या गोष्टी करू नका, करू नका, करू नका म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय आणि जी गोष्ट आम्ही रोज करतो, 100 वेळा करतो, सगळे मिळून तर 1000 वेळा करत असू, ती गोष्ट कशी करायची हे तुम्ही आम्हाला आज शिकवणार. पण आहे ना, गंमतच तशी आहे, की आपली सगळ्यांची पोरं ही आपली भयंकर लाडकी असतात, प्रेमाची असतात, लाडाची असतात आणि आपण त्यांचं कौतुक करतच असतो. मग त्याच्यात वेगळं आणि विशेष काय? इनफॅक्ट बऱ्याचशा पालकांना तर असं वाटतं, की आजकालच्या पोरांचं कौतुक जरा गरजेपेक्षा जास्तच होतंय. म्हणजे आमच्या लहानपणी तर आम्हाला आई-बापांनी फक्त फटक्यावर धरलं होतं. बरोबर आहे. तुमचं लहानपण कदाचित तसं गेलंही असेल. आणि विशेषतः महाराष्ट्राचा हा जो पट्टा आहे, म्हणजे साधारण एक 100-150 किलोमीटर रुंद आणि 400 किलोमीटर लांब, म्हणजे गुजरातेपासून सुरू होऊन अगदी गोव्यापर्यंत जाणारा, या पट्ट्यामध्ये ना जरा कौतुक करायला आम्ही मंडळी थोडी हात राखूनच असतो. म्हणजे थोडंफार काही केलं तर काय अटकेपार झेंडे लावले, असं म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे कधी तो कोण एक राघोबा दादा होता, त्यांनी कधी पेशावरपर्यंत मराठा साम्राज्याचे झेंडे लावले. पण मग आता त्याच्या पलीकडे तुम्ही काही केलं तर बोला, नाहीतर जरा गप्पच बसा बरं का. हा एक ॲटिट्यूड एकंदरीतच आपण मराठी माणसांमध्ये आपल्याला भरपूर दिसतो. आता ती गोष्ट जरा बाजूला ठेवूया. 21व्या शतकामध्ये येऊया. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते, की पहिलं म्हणजे मुलांचं आणि आपलं नातं हे छान टिकून राहिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्या मुलांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित टिकून राहिल्या पाहिजेत, नीट डेव्हलप झाल्या पाहिजेत. आता हे किती गमतीदार आहे बघा, की मुलांचा जर आत्मविश्वास वाढायचा असेल, तर ज्या अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्याबद्दल आपण बोललोय. मुख्यतः ज्या गोष्टींमुळे आत्मविश्वास खराब होतो, त्या गोष्टी कशा करायच्या नाहीत, याबद्दल आपण अनेकदा बोललोय. आजची जी गोष्ट आहे ती एक्झॅक्टली काय करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी लहान असल्यापासून म्हणजे 1-2 वर्षाची असल्यापासून मुलं दिवसभरामध्ये भरपूर उद्योग करत असतात. सतत काही ना काही गोष्टी करत असतात. आणि अशा वेळेस जर तुम्ही योग्य वेळेस तिथे मुलाचं योग्य पद्धतीने कौतुक केलं, तर तुम्हाला 2 किंवा खरं तर 3 मोठे फायदे मिळतात. पहिला फायदा म्हणजे कौतुक केलेलं कोणालाही आवडतं आणि कौतुक करणाऱ्या व्यक्तीबरोबर त्यांना आपुलकी निर्माण होते. त्यामुळे तुमचं आणि मुलांचं नातं सुधारायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची व्यक्ती आपलं कौतुक करते आहे, म्हणजे आपण काहीतरी चांगले आहोत, आपण काहीतरी ग्रेट आहोत. निदान चांगले तर आहोतच आहोत, हा आत्मविश्वास मुलाच्या मनात निर्माण होतो. आणि तिसरी गोष्ट जी माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींबद्दल कौतुक करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही नकळत चांगल्या वर्तणुकीला दुजोरा देत असता आणि चांगल्या वर्तणुकीची मोठी पायाभरणी करत असता आणि त्याच्या वाढीसाठी सुद्धा खतपाणी करत असता. आपण नेहमी ना मुलांना त्यांनी काहीतरी चूक केलं, की ते लगेच पकडतो, त्याबद्दल बोलतो. मग हे कसं चूक आहे, मग ह्याचं पुढे जाऊन काय होईल, मग अशी सवय लागली तर काय होईल, हे तू कसं करायलाच नाही पाहिजे. मग आमच्या लहानपणी आम्ही कसं वेगळं करायचो आणि बाकीची ही मुलं जेव्हा ह्या गोष्टी वाईट करतात, तेव्हा त्यांचं काय भयंकर होणार आहे, वगैरे, वगैरे असा अख्खा मोठा थिसिस लिहितो. अनेक मिनिटं बोलत राहतो. पण जेव्हा मूल चांगलं काहीतरी करतं, तेव्हा बरेचदा आपण काय त्यात काय एवढं मोठं? हे तर तू करायलाच पाहिजे. असं मनातल्या मनात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे ॲक्चुअली वाईट वागल्याशिवाय मुलांना लक्ष मिळत नाही. चांगल्या वागण्याकडे दुर्लक्ष होतं आणि वाईट वागल्याकडे लक्ष दिलं जातं. याला निगेटिव्ह अटेन्शन म्हणतात. तर आपल्याला निगेटिव्ह अटेन्शनच्या ऐवजी पॉझिटिव्ह अटेन्शन द्यायचं आहे. जे या सर्व कौतुकाने होणार आहे. पण कौतुक कसं करायचं? ह्यालाही काहीतरी शास्त्रीय नियम आहेत. अहो, नाहीतर शास्त्रज्ञांचा काय उपयोग आहे? प्रत्येक आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर संशोधन करून ती जास्त चांगली कशी करता येईल, हा प्रयत्न करत राहणे, हा तर शास्त्रज्ञाच्या आयुष्याचा उद्देश आहे. हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे. त्याच्यामुळे कौतुक करण्यावरही लोकांनी काम करून ठेवलंय आणि काही गोष्टी शोधल्या आहेत. त्या मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमचं कौतुक करणं हे जास्त इफेक्टिव्ह बनेल. त्यातला पहिला मुद्दा असा आहे, की कौतुक हे लगेच झालं पाहिजे.
म्हणजे काहीतरी कधीतरी कुणीतरी केलं होतं त्याच्याबद्दल आत्ता कौतुक करणं म्हणजे जसं आत्ता आपण राघोबा दादांचं कौतुक करतो आहे, अटकेपार झेंडे लावल्याबद्दल, तशात त्याचा काही उपयोग नाही. जर तुम्ही ते ताबडतोब ते कार्य चालू असताना किंवा कार्य संपत असताना लगेच ते कौतुक केलं, तर ते त्याच्याशी निगडीत होतं आणि आतमध्ये पोहोचतं. दुसरी गोष्ट म्हणजे कौतुक हे खूप विशिष्ट पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलानी आज चांगली बॅटिंग केली, तर "अरे वाह! तू आज सुंदर खेळलास." आज हवेमध्ये इतकी आर्द्रता होती. तुझ्या समोरचा बॉलर तर फुल टिचून बॉलिंग करत होता. आउटफील्डही तितकं फास्ट नव्हतं. पण तरी तू आज टिकून राहिलास, विकेट एका बाजूला धरून ठेवलीस आणि ते करत असताना रन सुद्धा छान केले. नेहमीचे ठरलेले अवघड बॉल बरोबर सोडले. किंचित लूज बॉल आल्यावर तो तू जोरात हाणलास. हे स्पेसिफिक कौतुक झालं. "अरे वाह! तू तो काय खेळलास? तू जगातला सर्वश्रेष्ठ बॅट्समन होणार आहेस. माझ्यात तर मला तर तुझ्यामध्ये सर्व सचिन तेंडुलकरचे गुण दिसतात." हे खोटं कौतुक झालं. कारण तुम्ही जेव्हा अत्यंत स्पेसिफिक कौतुक करता, त्या कंडिशन्समधल्या एका विशिष्ट वागण्याचं, ते वागणं करणं कसं अवघड होतं आणि तरीही त्या व्यक्तीने ते केलेलं आहे. या अत्यंत स्पेसिफिक गोष्टीबद्दल जेव्हा तुम्ही त्याचं मेन्शन करून कौतुक करता, विशिष्ट उल्लेखाने कौतुक करता, तेव्हा हे कौतुक कशासाठी आहे, त्या वर्तणुकीवर मुलाचा फोकस जातो आणि त्या वर्तणुकीची वाढ व्हायला मदत होते. म्हणजे हे इमिजिएट पाहिजे, हे स्पेसिफिक पाहिजे. दुसरी एक गोष्ट म्हणजे ते ॲडिक्वेट पाहिजे. म्हणजे हां, ठीक आहे हां, चांगला खेळलास. हे पुरत नाही किंवा अति त्याला डोक्यावर बसून ठेवणंही पुरत नाही. हे करताना तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला पाहिजे, की मी तुझं खरंच कौतुक करतो आहे. उगाच काहीतरी डॉक्टर शुक्लंनी सांगितलं म्हणून 4 वाक्य म्हणत नाहीये. आणि शेवटचा मुद्दा. हा मुद्दा पालक म्हणून तुमच्यासाठी भयंकर, भयंकर महत्त्वाचा आहे. कौतुक करून झालं, की तोंड बंद करायचं आणि पाठ फिरवून निघायचं तिथून. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सुटायचं तिथून ताबडतोब. का सुटायचं? कारण तुम्ही पालक आहात. मुलांच्या भवितव्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. मुलांचं भवितव्य हे उज्ज्वल, दैदिप्यमान, भरभक्कम व्हावं, हा तर तुमच्या आयुष्याचा उद्देश आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथे उभे राहिलात, की तुमच्या तोंडातून पुढचं वाक्य निघणार. आता दरवेळी अशीच बॅटिंग कर. यावेळी 30 रन काढले, पुढच्या वेळी 50 कर. असेच जर तू वाढवत राहिला, तर तुझ्या प्रत्येक इनिंगला सेंच्युऱ्या व्हायला सुरुवात होईल. हे जेव्हा तुम्ही पुढचं शेपूट त्या कौतुकाला लावता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने त्या कौतुकामध्ये माती कालवलेली असते. माती का कालवलेली असते? तुम्ही म्हणाल, "अरे डॉक्टर शुक्ल, आम्ही तर मुलांना त्यांना किती मोठे टार्गेट अचीव्ह करणं शक्य आहे, हे मुलांना सांगायचा प्रयत्न करतोय. त्यांना प्रोत्साहन देतो आहे. त्यांच्यावर आमचा किती कॉन्फिडन्स आहे हे दाखवतो आहे. त्यांना छान टार्गेट्स अशी देतोय, की ज्यामुळे त्यांची वाढ होईल. टार्गेट दिलं नाही तर मूल पुढे कसं जाईल?" अहो मान्य आहे. पण ते तसं काम होत नाही. आत्मविश्वास वाढला, की व्यक्ती स्वतःसाठी पुढचे टार्गेट ठेवते आणि पुढे सरकवते. जो माणूस ऑलरेडी क्रिकेट खेळतो आहे, त्याला सेंच्युरी मारायची अक्कल तुम्ही शिकवावी लागत नाही. त्याला सेंच्युऱ्या मारायच्या आहेत म्हणून तर तो तिथं उभा आहे. बाकी सगळं सोडून जी मेहनत घेतो आहे त्याच्या क्रिकेटवर, ती तो त्याच्याचसाठी तर ते मूल घेतं आहे. त्यामुळे उगाच हे सोडून उपयोग नाही. पण या असले नसते डबे जोडल्याचं एक खूप मोठं नुकसान असतं. ते असं आहे, की ह्याच्यामुळे मुलाला वाटतं, की मी आत्ता केलं, हे खरं तर पुरेसं नाहीच आहे. ह्याला काही अर्थच नाही. मी जेव्हा त्या लिस्टमधल्या त्या सगळ्या गोष्टी करेल, तेव्हा काहीतरी केलं, हे काय ह्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे ज्या गोष्टीचं आपण 1 मिनिटापूर्वी कौतुक करत होतो, त्याच गोष्टीला काही अर्थ नाही असं होऊन बसतं. म्हणजे मग हे केलेलं कौतुक खोटं होतं. म्हणजे हे फक्त मला बरं वाटावं म्हणून म्हणाले. खरा उद्देश मी ते करण्यासाठीचा आहे. आणि मग अशा प्रकारचा हा जो मेसेज जो पॉझिटिव्ह आनंददायक मेसेज असणं अपेक्षित आहे, तो जबाबदारीचा आणि निगेटिव्ह होऊन बसतो. एखादं मूल ज्याचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स उत्तम आहे, तो तुमचं कौतुकही झिडकारून लावणार आहे आणि तुम्ही टाकलेली ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी झिडकारून लावणार आहे. बेसिकली तो तुमच्याकडून येणारे मेसेजेसच झिडकारून लावणार आहे. पण ज्या मुलांचा कॉन्फिडन्स ऑलरेडी इतका चांगला नाहीये, त्यांना त्या जबाबदारीचं टेन्शन येणार आहे आणि सध्याच्या कामगिरीवरचा विश्वास उठणार आहे. त्यामुळे "अरे वाह! तू हे छान केलंस. मला खूप बरं वाटलं." हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, की माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या पालकांना मी आनंद देऊ शकतो आहे, हे मुलाला वाटणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. विशेषतः छोट्या मुलांना आपल्यामुळे आपले पालक खुश होत आहेत, ही फार आनंदाची, खूप आत्मविश्वास देणारी फार मजेची गोष्ट असते. त्यामुळे हसऱ्या चेहऱ्यानी ताबडतोब "अरे वाह! छान" म्हणणं, त्या मुलाकडे गोड हसून बघणं, त्याच्या पाठीवर एखादी कौतुकाची थाप मारणं आणि "हे तू छान केलंस हं."
तू इतका मस्त खेळतोय, मला बघून फार बरं वाटलं. 10 मिनिट झाले, आवाज नाही, तुझे तू छान खेळतोय. किंवा तुम्ही दोघं खरं तर नेहमी भांडत असता, पण आज किती छान खेळता आहात. वाह! मजा आली. एवढं साधं म्हणणं आणि पाठ फिरवून तिथून निघून जाणं, हा फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कौतुक करणं गरजेचं आहे. ते लगेच करणं गरजेचं आहे. ते योग्य गोष्टीसाठी योग्य शब्दात करणं महत्त्वाचं आहे. आनंददायक चेहऱ्याने करणं गरजेचं आहे आणि कौतुक झाल्यावर ताबडतोब पाठ फिरवून तिथून निघणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही पुढचं वाक्य बोलाल आणि स्वतःच्याच केलेल्या गोष्टीवर पाणी ओताल. त्यामुळे कौतुकाने जगा, आनंदाने जगा, मजा करा.